मज्जा. ठीक आहे. प्रभूनं आपल्याला आनंद दिलाचा आहे सर्व बाबतीमध्ये. धन्यवाद देऊ प्रभूला सर्व स्थितीमध्ये. मला सांगा, यावर्षी उन्हाळा फार कडक ना? फार कडक ना? फार कडक. कधीच प्रकाश आमचा वरून खाली नव्हता आला, पण यावर्षी तो खाली आला. कारण तिथे ते पत्र एवढे तापायचे की त्याला ते राहावलं कठीण होतं. यंदाचा उन्हाळा फार कठीण, फार वाईट, फार वाईट. आणि सगळेजण कशाची वाट बघत होते? कधी पाऊस येईल, कधी पाऊस येईल, कधी पाऊस येईल. हो ना? बरोबर ना? कोणी दिला? ऐकली प्रार्थना? आपण मी आलो मागेच्या वेळेला आपण प्रार्थना केली होती, प्रभू पहिला पाऊस दे. सगळं सुकलं, शेतं सुकली, पाणी आता मिळणार नाही आम्हाला, सुकील प्रभू पाऊस दे. आणि प्रभूनं आपली प्रार्थना ऐकली, पहिला पाऊस दिला. मग मागितलं, प्रभू आता मधला पण पाऊस दे, आम्हाला आवणी करायची आहे. मागितलं. समजा नसतात दिला पाऊस तर हे सगळं लोकांनी भरलेलं असतं की नाही? अरे हो की नाही? हां, दिला नसता तर सगळा आपला हॉल आपल्या सगळ्या भावा बहिणींनी भरवून गेला असता. मग दिला देवानं हे वाईट केलं का? हालेलुया. बघा, विचार करा रे, विचार करा. देवाच्या सेवक एवढ्यासाठी ते उभे असतात की देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवावा. आमचं काहीसुद्धा नाही, देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवावा आणि देवाचा माणूस तयार व्हावा. आम्ही दुसरा काही हेतू आहे का आपला? नाही. तुम्ही प्रत्येकजण देवाच्या सामर्थ्यानं भरलेले व्हावे, तयार व्हावे, शक्तीवर शक्ती मिळवावी, म्हणून देवाचे सेवक तुम्हाला देवाचा संदेश देत असतात. आता मला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. तुमचे भाऊ आणि बहिणी आवणीला गेलेत पण इथे नाहीत, म्हणून तुम्हाला आनंद वाटतो का? सांगा, खरं खरं सांगा, तुम्हाला आनंद वाटतो का? बरं वाटतं का? नाही. हो की नाही? मग देवाला आनंद वाटतो का? नाही. मग देवाला काय वाटतं? मी पाऊस पाडून वाईट केलं, नसता पाडला तर सगळे लोक माझी भक्ती करायला आले असते, पण पाऊस दिला आणि लोक कुठे गेले? शेतात गेले. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, कारण आपल्याला पुढे जायचं आहे, मागे नाही. तर पुढे जाण्यासाठी आपल्याला रस्ता नीट दिसला पाहिजे, समजला पाहिजे की मला कुठे जायचं आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण जगामध्ये होतो तेव्हा जगातले लोक काय करीत होते? एक मशीन आणली किंवा दसरा आला तर त्या मशीनची काय करीत? पूजा करीत. बरोबर आहे? आठवतं सगळ्यांना? मशिनीची पूजा करीत, नारळ फोडीत, हार घालीत, अगरबत्त्या लावीत. मशीन कोणी बनवली? माणसानं. माणसानं त्याला काय केलं? नारळ फोडले, देव केला. मशीन त्यांचा देव. लग्न असेल तर काय करीत? मुहूर्त काढीत. कोणता मुहूर्त चांगला? अमका मुहूर्त चांगला. बरोबर आहे? मग काय करीत? कुठेतरी गावदेवता, गृहदेवता दगड झाडाखाली ठेवलेले असत, त्याला काय करीत? नारळ फोडीत. आमच्याकडे पण तेच होतं. लग्न असलं का त्या कोपऱ्यातल्या देवाला, दगडाच्या देवाला नारळ फोडायचं, अगरबत्त्या लावायच्या ना, हे होतं. आवणी असली की लोक काय करे? जगातले शेताला
अगरबत्त्या लावीत, आहे ना, माहिती आहे ना का नाही? हो हो. नारळ फोडीत, कोणी हार घालीत, कोणी काय घालीत. शेत त्यांचा देव, मशीन त्यांचं देव, पोट त्यांचं देव. देव बरोबर आहे. जेव्हा सत्य आपल्याला समजलं तेव्हा आम्हाला जाणून आलं की शेत आमचा देव नाही, तर ज्याने शेत दिलं तो आमचा देव. हालेलुया, हालेलुया. पहा, झाला ना फरक आपल्यामध्ये. आपल्याला ज्ञान मिळालं. जमीन माझा देव नाही, मशीन माझा देव नाही. जगातली कुठलीही गोष्ट, मग ती माणसानं निर्माण केलेली असो की देवानं निर्माण केलेली असो, ती निर्माण केलेली गोष्ट आहे, ती देव नाही, ती निर्मिती आहे. मग आम्ही काय केलं? ज्यानं निर्माण केलं त्या देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. आणि काय झालं? या गोष्टीमुळे प्रभूचं आमच्यावर प्रसन्न झाला. प्रभू आमचा आनंदित झाला. आज तुम्ही म्हणाले की माझे भाऊ बहिणी देवाला धन्यवाद द्यायला, त्याने पाऊस दिला म्हणून धन्यवाद द्यायला आले नाहीत, आम्हाला काही बरं वाटलं नाही. देवाला वाटलं का? नाही. जे तुम्हाला बरं वाटत नाही, देव तुमच्यात राहतो, त्याला बरं वाटत नाही म्हणून तुम्हाला बरं वाटत नाही. त्यांना बरं वाटलं. का बरं वाटलं? जे सोडून, देवाच्या मंदिरात यायचं सोडून, धन्यवाद द्यायचे सोडून, जमिनीची मशागत करायला गेले जी देवानं दिली होती, ते त्यांना बरं वाटलं. त्यांनी पहिलं स्थान कोणाला दिलं? जमिनीला दिलं. रे बाबांनो, जमिनीला दिलं. यानं देव आपला आनंद पावेल का? प्रियानो, तुम्हीच विचार करा. आपलं हृदय हे देवाला आवडेल असं पाहिजे. माझ्या कामाला मी महत्त्व देणार नाही, पहिलं स्थान मी माझ्या प्रभूला देईन. मी तुम्हाला एक साक्ष सांगतो. बघा, सचिन माझ्याबरोबर आहे. तुम्ही बघता नेहमीच माझ्याबरोबर सचिन असतो. त्याची 4 ऑफिसेस आहेत आणि 14 लोक त्यानं नोकरीला ठेवलेत. किती? 14. तेवढ्या लोकांना त्याला काम द्यायचं असतं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं. दिवसभर तो फोनवर सगळ्या लोकांना ऑर्डर सोडित असतो. हे कर, ते कर, ते कर, असं कर, हे पैसे आले का नाही, हे जे काय कामाला त्याला करायला लागतं ते तो करीत असतो. पण एक तरी दिवस तो प्रभूचा चुकवत नाही. देवाचं ते देवाला तो भरून देतो. आपल्या लोकांना हे समजत नाही का? म्हणून गेले 2 रविवार आपण कंटाळ आणि पिंजरा याविषयी पाहत आहोत. प्रभू आपल्याला अगोदर सावध करतो, पण आम्ही सावध होतच नसू तर काय करणार मग? अरे, झोपलेला जर असेल तर त्याला उठवता येईल. झोपलेला असेल तर उठवता येईल. पण ज्याने झोपेचं सोंगच घेतलं आहे त्याला उठवता येईल का? त्याच्या कानाजवळ ॲटम बॉम्ब जरी वाजवला तरी तो आणखीन कपडा अंगावर घेऊन झोपेल. जसं काय मी ऐकलंच नाही. असे आपले लोक आहेत. काही लोक ज्यांच्या कानाखाली दर रविवारी ॲटम बॉम्ब असतात, पण तरी पण त्यांना ऐकू येत नाही. आता ह्या लोकांना काय करायचं? काही आहे कोणाकडे उत्तर? ह्या लोकांना काय करायचं? आता करणारा देव आहे. अशा गोष्टी तो घडवून आणेल की त्यांना इथे येऊन साक्ष द्यावी लागेल, मी फार वॅट केलं आणि माझं वॅट झालं. काय झालं? वाईट म्हणजे वॅट ना. मी फार वाईट केलं आणि माझं वाईट झालं. दुसरी गोष्ट, हे लोक पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहेत. यांच्याने पिंजरा सुटवत नाही. मग तो शेताचा असू दे, आवणीचा असू दे, लावणीचा असू दे, कापणीचा असू दे, काय आहे? हे पोटासाठी आहे. हा पिंजरा आहे. हे कशासाठी आहे? पोटासाठी. आपण शेत करतो कशासाठी? पोटासाठी. पण देव म्हणतो पोट आणि धंदा हे नाहीसं होईल.
जो सर्व काळ टिकेल तो एकमात्र आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला राहायचं आहे. म्हणून तिथे कशी कापणी करायची, तिथे कशी पेरणी करायची ते आज ठरवा. शेतात करायची का इथं करायची, कुठं करायची, अरे पेरणी कुठं करायची. हां, नाही का गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं की ज्याला भरपूर पीक दिलं होतं, भरपूर पीक दिलं होतं ना, तो काय म्हणाला, अरे खा पी मज्जा कर, तुझ्यासाठी भरपूर माल ठेवला आहे. काय म्हणाला, खा पी मज्जा कर, तुझ्यासाठी भरपूर माल ठेवला आहे. आता बघा आपले भाऊ बहिणी शेतामध्ये माल ठेवायला गेलेत. काय ठेवायला गेलेत, मोठ्याने सांगा, काय ठेवायला गेलेत, कुठे ठेवायला, कणग्यात. तिकडचा कणगा रिकामी. आता कोणत्या कणग्यातलं सर्व काळ पुरेल, कोणत्या, त्याला समजत नाही ते ना. दर रविवारी आम्ही सांगतो, म्हणून गेल्या रविवारी देखील पास्टर निक्सन म्हणाले, मी ऐकलं त्यांचं वचन, की देवानं आम्हाला का निर्माण केलं, आम्ही त्याची स्तुती करावी. एकच दिवस असतो ना 8 दिवसातला. हालेलुया, हालेलुया. प्रभूनं काय सांगितलं, अवघा दशमांश माझ्या कोठारात आण. आपण ऐकलं, बरोबर आहे. आपण फक्त पैशाचा दशमांश गृहीत धरला, पण देवानं आम्हाला दिवसाला किती तास दिलेत, अरे 24 म्हणणार आहे राजा. दिवस ना का, रात्र धरलं, त्याच्यामध्ये दिवसामध्ये रात्र पण मोजली जाते ना, तेव्हा एक चक्र पूर्ण होतं ना. 24 तास दिले नाही का. 24 तासाचा दशमांश किती होतो, नीट मोजा. बघा नीट मोजा, कॅल्क्युलेटर काढा बाहेर, पटकन मोजा. हां, 2 तास 40 मिनटं. म्हणून म्हणालो मोबाईल काढा ना मोजा. सोपं आहे. एका तासाला 60 मिनटं का, बरोबर ना. मग 24 तासाला किती मिनटं. हां, शाळेत नाही गेलं त्याला मी काय करू. आता 24 गुणिले 60, बरोबर आहे. 24 गुणिले 60 ही झाली मिनटं, भागिले 24 परत किती होतात, 2.25 तास. 2 तास 40 मिनटं. आता 2 तास 40 मिनटं दिवसाचा हा कोणाचा आहे, देवाचा आहे. देतो आपण दशमांश, देतो का. वेळेचा दशमांश, जो प्रभूनं आपल्याला जीवन दिलं त्याचा दशमांश, 10वा भाग देतो का. हा रविवारी आपण फक्त 2 तास देतो. किती द्यायला पाहिजेत, किती होतात आठवड्याचे, तुम्ही ते हिशोब करा. एवढं आपण देणं लागतो देवाचं इतक्या वर्षाचं. हां, आणि हे जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला काहीच कमी नाही पडत, बरोबर आहे. आपला बराच वेळ आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातो ना, आपण दशमांश बुडवलेला असतो वेळेचा. आता प्रभू म्हणतो, आता हॉस्पिटलमध्ये झोपलास ना, दे आता, चल तुला आता भरपूर वेळ आहे. आपण लोकांना म्हणावं, अरे आला नाहीस, वेळ नव्हता, अरे दिसला नाहीस, 2-3 रविवार झाले तुला पाहिलं नाही, वेळ नव्हता. ओके, पाहिजे वेळ, अरे वेळ पाहिजे का, घ्या. तुम्हीच म्हणाला तर वेळ नव्हता. म्हणतो ठीक आहे.
तुला आता मी खाटेवर भरपूर वेळ देतो. कोणाकोणाला खाटेवरचा वेळ पाहिजे? हॉस्पिटलमधला वेळ पाहिजे? पाहिजे नको ना? मग काय करायला पाहिजे? आत्ताच देऊया. धन्यवाद प्रभू. आमेन. सोप्या गोष्टी. आता एवढ्या सोप्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो. वेळ द्या. देवाचं देवाला भरून द्या. दशमांश देवाचा आहे ना, भरून द्या, भरून द्या. शनिवारी वेळ मिळाला या मंदिरामध्ये. ह्याच्या बदल्यात काय मिळेल? ह्याच्या बदल्यात काय मिळेल? आत्म्याची दानं मिळतील. आत्म्याची दानं मिळतील. सामर्थ्य मिळेल. मी माझी शक्ती तुम्हास देतो. प्रभूनं म्हटलं ना, दिली का? दिली का? हो, घेतली नाही. त्याला उभा राहिला तो दारात. दार ठोकीत राहिला. बाळा उठ, बाळा उठ, मी आलो. बाळा उठ. बाळ्या कुठला उठतो? बाळ्या असतो तो नाही उठायचा. कधी उठेल? कधी उठेल? जेव्हा संकट येईल तेव्हा उठेल. जेव्हा मुलावर संकट येईल, एकुलता एक मुलगा मरायच्या दारात उभा राहील तेव्हा उठेल. देवा, बापा मी प्रार्थनेला आलो. त्यावेळेला उशीर झालेला असेल ना प्रियानो? पटतं का? पटतं का? आपल्यालाच आपल्यासाठी रस्ता तयार करायचा आहे, दुसरा नाही करणार. सांगणारा फक्त वचनातून सांगेल, सोप्या भाषेमध्ये बोध करील की अरे बाळांनो उठा, उठा. माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात, ती माझ्या मागं येतात, त्यातल्या एकाचाही नाश होत नाही. प्रियानो, आपल्याला त्याच्या मागं जावंच लागणार आहे. नाही तर कुठे जायचं ते आताच ठरवा. जर मी प्रभूच्या मागे जाणार नसेन तर मग मी कुठे जाणार ते ठरवा. चला, इच्छा तुमची. मी प्रभूच्या मागे गेलो, मला काहीही कमी पडलं नाही, काहीच नाही. विनोददादा प्रभूच्या मागे गेले. विनोददादाला शोधायला कोणीतरी देवाचा दास त्याच्या दारात गेला होता. तो प्रभूच होता. हो का नाही? विनोददादा हो की नाही? हो, कारण देवानं त्याला निवडला होता. तसंच तुमच्या प्रत्येकाच्या दारात देवाचा सेवक आलाच. आलाच. कोणीतरी तुम्हाला इथे आणलंच. आलाच. आता तुमचं काम आहे पुढचं प्रियानो, तुमचं काम आहे. होय, मी सोडणार नाही. काही घडू दे, प्रतिदिनी प्रतिवेळी काही घडू दे, मी तुला सोडणार नाही. कारण मला माझा बापूस सापडला. मला माझा तारणारा सापडला. त्याला नारळ नको, त्याला अगरबत्त्या नको, त्याला फुलं नको. तो म्हणाला बस, फक्त माझ्या जवळ येऊन बस. तुम्हाला मुलं आहेत? कोणाकोणाला मुलं आहेत? हात वर करा. आहेत ना? एवढे सगळे लोकांना मुलं आहेत. तुमचा मुलगा रात्रभर कुठेतरी मारामाऱ्या करीत, इकडे तिकडे वाईट करीत फिरतो, तुम्हाला आवडेल? मग तोच तुमचा मुलगा तुमच्या पायाशी येऊन बसतो आणि सांगतो, आया मला सांग ना, मला गोट सांग ना, गोट सांग ना. तुम्हाला सोडतच नाही. बाबा, पप्पा, डॅडी काय असेल ते, बाबा मला गोट सांग ना, मी तुझ्यावर फार प्रेम कर. जर असा मुलगा तुमच्या जवळ येऊन नेहमी तुम्हाला सोडतच नाही, तुमचं ऐकतो, तुम्हाला काय वाटेल? काय वाटेल? बापाला तेच वाटतं. माझा पोयरा, माझी पोयरी माझ्या पायाशी नेहमी बसते, एवढंच पाहिजे बापाला, दुसरं काही नको. त्याच्या पायाशी बसणं एवढंच पाहिजे. हालेलुया. मार्था आणि मरिया या दोन स्त्रिया तुम्हाला माहिती आहेत ना की नाही? सोपं, अगदी सोपं. माहिती आहेत ना सगळ्यांना? वाचायला नको ना? का पाहिजे वाचायला?
कोणाकोणाला माहीत नाहीत पवित्र, लाजू नका, मला सांगा, आपण वाचू. कोणाकोणाला माहीत नाही मरिया आणि मार्था, कोणाकोणाला माहीत नाही, घाबरू नका. एक बरोबर, एक खरं आहे, त्याला शिकायचं आहे, घाबरत नाही, त्याला शिकायचं आहे, त्याला माहीत नाही मार्था मरिया काय आहे. खरंच हात वर करा म्हणजे आपण वाचू. ज्याला माहीत नाही मार्था आणि मरिया पवित्र शास्त्र, घाबरू नका. अरे बाबा मी सांगेन तुम्हाला, शिकवेन मी, हात वर करा, घाबरू नका. बाकी सगळ्यांना माहीत आहे. खोटं बोलाल तर मग मला सांगू नका. खोटं नाही बोलायचं आपल्याला. खरं सांगा, मला माहीत नाही, मला शिकायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून खरं बोलायला भीती वाटते. बरेच लोक आहेत त्यांना माहीत नाही ना दादा, खूप लोक आहेत त्यांना माहीत नाही, पण ते हात नाही वर करत. काढ रे बाबा मार्था आणि मरियाचं गोष्ट काढा. कुठं आहे? कोण लवकर काढतो? कोण लवकर काढतो? बायबल फक्त रविवारी इकडे आणायचं असतं असं असतं एवढ्यासाठीच आहे का? प्रकाश काढ, मार्था मरियाची गोष्ट काढ. मार्था मरियाची गोष्ट काढ. नाही माहिती? सांग ना, काढ ना, वाच ना. माईक दे. आज विनोद कुठेतरी गेला आहे, नाही ती विनोदच काढतो. बस तिथे वाच, शांतपणे ऐका. लोक 10वा अध्याय 38 वचन. लोक 10वा अध्याय आणि 38 वचन. 38व लोकवृषभ वर्तमान 10वा अध्याय 38 पासून आपण वाचू. मार्था व मरिया यांच्या घरी येसू. हेडलाईन 38 वचन. आणि ते जात असता एका गावात ते गेले. तेथे मार्था नावाच्या कोणा एका बहिणीने आपल्या घरात घेतले. आणि ती मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. पण मार्था फार शिवेमुळे गोंधळली होती व ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभो, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले. याची तुला काळजी नाही काय? म्हणून ती माझे सहाय्य करायला सांग. पण येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस, परंतु थोडक्या गोष्टीचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन, आमेन. बस आता याच्यामध्ये प्रभू आपल्याला काय सांगतो ते आपण बघूया, नीट लक्षात घ्या. 38वं वचन काय म्हणतं? ते जात असता तो एका गावात गेला. प्रभू येशू एका गावात गेला. नीट गोष्ट ऐका हो, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना, आम्ही तुम्हाला गोष्टच सांगतो. एका गावात गेला तेव्हा मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतलं. बरोबर आहे? मार्था नावाच्या कोणा एके बाईने त्याला काय केलं? घरात घेतलं. आता तुमच्यापैकी किती लोकांनी प्रभूला घरात घेतलं? एवढ्या लोकांनी प्रभूला घरात घेतलं, चांगली गोष्ट आहे. मार्थेनं पण तेच केलं. काय केलं त्याने? तिनं प्रभूला आपल्या घरात घेतलं. आता नीट पुढची गोष्ट ऐका, नीट समजून घ्या. पवित्र शास्त्र कसं वाचतात ते मी तुम्हाला सांगतो. घरात घेतलं, इकडे गोष्ट संपली का? नाही, इथून गोष्ट सुरू झाली. आपण जेव्हा प्रभूला घरात घेतलं, आपल्या हृदयामध्ये घेतलं, आपल्या घरात घेतलं, मूर्त्या काढून टाकल्या, दारू काढून टाकली, पाप काढून टाकलं, प्रभूला घरात घेतलं, तेव्हापासून एक नवीन गोष्टीला सुरुवात झाली.
हालेलुया. बघा हो, नीट लक्षात घ्या. आपल्या घरात घेतलं 39वं वचन, आणि तिला मार्था नावाची बहीण होती. तिला मरिया नावाची बहीण होती. तिला मरिया नावाची बहीण होती. बरं का, आपली एक बहीण कुठे आहे? शेतात, आणि एक बहीण घरात आहे. लक्षात घ्या. आपली एक बहीण कुठे आहे? शेतात. एक बहीण कुठे आहे? घरात. आता पहा, ती येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. मरिया काय करत होती? येशूच्या पायाजवळ बसून त्याचं बोलणं ऐकत होती. प्रभूला घरात कोणी घेतलं? मरियाने की मार्थाने? इथे समजा, घरात घेणं महत्त्वाचं आहे का? ते आता आपल्याला पुढे शिकायला मिळेल. नीट लक्षात घ्या. पहा, तीही येशूच्या पायाजवळ बसून त्याचं बोलणं ऐकत होती. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती. आवणी करायची होती ना. फार मोठी सेवा आहे. कोणाची? देवाची का पोटाची? पोटाची ना. गोंधळलेली आहे. घरात तर घेतलं आहे मार्थेने, प्रभूला घरात तर घेतलं आहे, पण ही फार सेवेमुळे गोंधळलेली आहे. कोणाची सेवा होती? पोटाची. नीट पहा पुढे. व ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडलं, याची तुला काळजी नाही काय? घरात घेतलं हिने. दोष कोणावर ठेवते? मरियेवर. का दोष ठेवते? कारण मार्थाला प्रभूची सेवा करायची आहे. गावठी कोंबडा कापायचा आहे. प्रभू आला आहे ना घरात, मग चांगलं काय असतं आपल्याकडे? कोंबडा गावठी, नाही का? चिकन नाही. आणि सगळं तिलाच करायचं आहे. पाणी गरम करायचं आहे, कोंबड्याला बुडवायचं आहे, त्यात पिसा काढायचे आहेत, कापायचं आहे, म्हणजे काय खूप काम असतं. कंटाळली. कारण मरिया काहीच करत नाही आहे. कुठे बसली आहे? कुठे बसली आहे? कुठे? मंदिरात बसली आहे. कुठे बसली आहे मरिया? कुठे बसली आहे? ही मरिया आहे, प्रभूच्या पायाशी बसली आहे. आणि मार्था चिडली आहे. प्रभूला घरात घेतलंय मार्थाने, पण मार्था फार कामामध्ये गोंधळलेली आहे. तो काय म्हणते? जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडलं, याची तुला काळजी नाही का? प्रभू काय करणार? ती बसली तर प्रभू तिला म्हणणार, चालती हो, आवायला जा, सांगणार नाही. लक्षात घ्या. तुला काळजी नाही का? म्हणून तिला माझी मदत करायला पाठव. काय म्हणतं? आता प्रभूला काय संबंध आहे? ह्या बाईनं त्याला घरात घेतलं आहे मार्थेनं, आणि कंप्लेंट कोणाकडे करते? प्रभूकडे. उलट प्रभूकडे कंप्लेंट न करता तिनं तिला सांगितलं असतं, मरिया, अगं ये ना, मला जरा मदत कर ना, एवढा मोठा देव आपल्या घरात आला आहे. त्याला नाही सांगत, कंप्लेंट देवाला करते. आपण असंच करतो का? बघा हो नीट. पहा बरं, तिला माझी मदत करायला सांग. 41. पण प्रभूनं तिला उत्तर देऊ तर म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस. उगाच चिंता करते, उगाच डोक्याला ताप करून घेते. आपल्या आजच्या भाषेमध्ये उगाच टेन्शन घेते. काय घेते? टेन्शन. फार टेन्शन आलं आहे. हिला सांगा, हिनं मला फार टेन्शन दिलं आहे. नाही काय? माझा नवरा मला फार टेन्शन देतो. हा टेन्शन फार वाईट असतं रे बाबांना. मार्था तेच म्हणते,
हिने मला फार टेन्शन दिलं, तिला सांग काहीतरी. परंतु प्रभू म्हणतो, मार्थे मार्थे, तू उगाच टेन्शन घेते. टेन्शन हा शब्द नाही लिहिला, चिंताक्रांत व घाबरी हा शब्द लिहिले, कारण त्या काळात टेन्शन नव्हतं कोणाला, ते आज आहे. हालेलुया. पहा, परंतु प्रभू आणखीन पुढे म्हणाला 42व्या वचनात, परंतु थोड्या गोष्टीचे किंवा एकाच गोष्टीचं अगत्य आहे, एकाच गोष्टीचं महत्त्व आहे. प्रभू काय म्हणतो? एकाच गोष्टीचं महत्त्व आहे, एकाच गोष्टीचं महत्त्व आहे. मी म्हणतो का? नाही. कोणत्या गोष्टीचं? कोणत्या गोष्टीचं महत्त्व आहे? मरिया काय करत होती? नांगर चालवित होती का ट्रॅक्टर चालवित होती का खणीत होती आवण? काय करीत होती? काय करीत होती? प्रभूच्या पायाशी बसली होती. आणि प्रभू काय म्हणाला? एकाच गोष्टीचं महत्त्व आहे, एकच गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे. कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? प्रभूच्या पायाजवळ बसणं ना, हो की नाही? आणि प्रभू पुढे म्हणतो, मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. हालेलुया. कोंबडा नाही कापला, बकरा नाही कापला, ढोल नाही कुठले, काय नाही, फक्त प्रभूच्या पायाशी जाऊन बसली आहे, सोडतच नाही त्याला. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की तुमचा मुलगा तुमच्या पायाशीच बसून राहतो आणि सांगतो, बापा सांग ना, बापा सांग ना, आय सांग ना, मला सांग ना, काय झालं, कसं झालं, देवानं काय काय केलं आपल्यासाठी, सांग ना मला, सांग ना मला. आवडेल का नाही? की बाहेर भटकतोय राना इकडे तिकडे त्या बेचक्या घेऊन पाखरं मारीत? आवडेल ना? आणून दिली 2-4 पाखरं मारून, आयला, आया घे, फार पराक्रम केला बघ मी. आया सांगेल का, अरे वा, फार मोठा शिकारी आहे रे तू? मरियेनं चांगला वाटा निवडून घेतलाय. कोणता वाटा? सांगा, कोणता वाटा? देवाच्या पायाशी जवळ बसण्याचा. तुमच्यातील कोणी कोणी निवडून घेतलाय? रोज 2 तास, 40 मिनटं, दशमांश कोण कोण प्रभूच्या पायाशी बसतो? दांडेकर दादांचा हा वर आहे. हो, मग बाकीच्यांना काय मिळेल? दांडेकरांना काहीच मिळालं नाही आहे. उलट प्रभूनं त्यांचा एकुलता एक पाय हालेलुया. पण वाटा मोठा. हा वाटा कुठे मिळेल? हा वाटा कुठे मिळेल? दांडेकर जेव्हा जाईल तेव्हा प्रभू स्वतः स्वागत करायला उभा असेल. ये माझ्या बाळा, तुला तिकडे काहीच नाही मिळालं ना, हे तुझ्यासाठी मी इथे ठेवलं आहे. हालेलुया. बघा प्रियानो, कोणता वाटा घेणार? आज ठरवा. त्यांनी वाटा घेतला आहे चिखलाचा. कोणता वाटा घेतला आहे? चिखलाचा. घेऊ द्या. मार्थ्याने कोणता वाटा घेतला होता? कोंबडी कापण्याचा. असेल त्याचप्रमाणे दुसरं काहीतरी आपल्या भाषेमध्ये सांगतो. मरियेने कोणता वाटा घेतला होता? कुठल्या गोष्टींना प्रभू आनंदित झाला? आपण काय देतो प्रभूला? आनंद देतो का दुःख देतो? हॅलो, अरे बाळानो, तुमच्या फायद्याचं बोलतोय, माझ्या नाही. तुमच्या फायद्याचं बोलतोय. कोणता वाटा घेणार? कोणता वाटा घेणार? सांगा, सांगा प्रभूला, सांगा, प्रभू मी कोणता वाटा घेणार आहे रे ना. तुम्ही जर सर्वजण प्रभूच्या बरोबर आपण एकत्र उभे असलो आणि प्रभू आपल्यासमोर तेज
हा सगळं जग नरकात आहे, पापी नरकात आहेत आणि देवाचे लोक देवाच्या समोर उभे आहेत. त्या दिवशी तुम्हाला समजेल मी आज काय बोलतो ते. तो वाटा आपल्याला हवा आहे. त्या दिवशी तुम्हाला समजेल. पण तिकडे तुम्ही जर उभे असाल तर, उभे नसाल तर छाती कुठनं होईल. प्रभू मी माझ्या शिक्षकांचे शब्द ऐकले नाहीत. प्रभू मी माझ्या शिक्षकांचे, तुझ्या सेवकाचे शब्द ऐकले नाहीत आणि ही दुर्दशा मला प्राप्त झाली. मरियाचा वाटा घ्या. हालेलुया. या पिंजऱ्यात सापडू नका. मरिया पिंजऱ्यातून सुटलेली आहे कारण ती प्रभूच्या पायाशी बसलेली आहे. हालेलुया. पहा पुढे आपण बघू, आपल्या वचनाकडे येऊ. पिंजरा आणि कंटाळा ना. देवाचे जे खरे भक्त आहेत ना, त्यांना प्रभूच्या पायाजवळ बसणं आवडतं. पण जे भक्त नाहीत त्यांना जगात रमणं आवडतं. हा बघा, एवढे आज 14 लोकांना काम द्यायचं सोडून मरू दे धंदा, देवाच्या जागेत मला घेऊन येतो. दर रविवारी तुम्ही बघता धंद्याला त्यानं लाथ मारली आहे, त्यानं चांगला वाटा निवडून घेतला आहे. त्याचा धंदा प्रभू सांभाळतो. त्याची मुलगी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली, मेली, प्रभूनं सांभाळली. हालेलुया. आणि तोही देवाच्या सेवेला कधीच माघार घेत नाही, कधीच माघार नाही घेत. माझी मुलं असतात का माझ्याबरोबर, मला घेऊन येतात का? हा येतो. कोण माझा मुलगा? मी जास्त प्रेम कोणावर करतो? का करतो? कारण आहेत त्याला. मार्था आणि मरिया, 2 गोष्टी आहेत. मार्था आणि मरिया. मरियानं चांगला वाटा निवडून घेतला. वाचा लूका शुभवर्तमान 12वा अध्याय 22 ते 34. पिंजऱ्यातून सोडवायला आपल्याला प्रभू आला आहे. म्हणून 12वा अध्याय लूक 12:22 ते 34 मोठं आहे. 34 पर्यंत आपण वाचू. 22 चिंता ते न 34. करता देवावर भरोसा ठेवण्याविषयी बोध. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, यामुळे मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जीवाविषयी अथवा आपण काय पांघरावे असे आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. शिष्यानं काय म्हणतोय प्रभू? अरे आवणी कशी करावी, माणसं मिळतील की नाही, हे होईल की नाही, याची चिंता करू नका. आज इथे ये, उद्या मी तुला माणसांची सोय करून देतो. खरं आहे का खोटं आहे? काय म्हणाला प्रभू? काय खावं, काय पांघरावं, कसं आवण करावं, कसं काढावं याची चिंता करू नको. तू इथे येऊन बस, माझ्या पायाशी बस, मरियाचा वाटा घे. आमेन. समजेल का कच्ची मडकी राहणार शेवटपर्यंत? कच्ची राहणार का पक्की होणार? जोरात सांगा. हालेलुया. मग मडकं पक्कं व्हायला काय करायला लागतं? काय करायला लागतं? अरे बोला ना. अरे भट्टीत भाजावं लागतं, सगळ्यांना माहिती आहे, पण बोलणार नाही. हां माहिती आहे, बोललं तर वांदा. काय करावं लागतं मडक्याला? भट्टीत तर ते चांगलं ठणठणीत वाजतं. टण ना. वाजवून घेता ना मडका का नाही? आणि ठोक वाजलं तर तुमची कशी वाजतात? ठोक का टण. हालेलुया. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आपलं मडकं टणटण वाजवा. प्रभू माझं मडकं पक्कं भाजलेलं आहे. संकटानं दुःखानं ही आग नाही का, संकटाच्या आगीमध्ये मडकं काय होतं? पक्कं भाजून निघतं आणि मग ते चांगला ठणठणीत आवाज देतं. ठोक वाजलेलं मडकं घेत नाही ना? नाही ना? का घेतात? नाही ना? प्रभू पण ठोक वाजलेला आवाज येणारा मडकं घेत नाही. हॅलो. प्रभू मडकं घेणार नाही. ठणठणीत पाहिजे, चांगलं पक्कं भाजलेलं.
ही संकटाची आग जेवढी कडक तेवढं मडकं चांगलं भासतं. आग मध्येच विजली तर मडकं काळं पडतं, ठोकठोक आवाज करू लागतं, काहीच कामाचं नसतं. त्यात पाणी भरला तर काय होतं, काय होतं, पाणी सगळा जिरपून जातो. आपल्या मडक्यामध्ये इतकी वर्ष वचनाचं पाणी भरलं जातं आहे, काय होतं, राहिलं आहे का वाहून गेलं? कोणीच बोलायचं नाही, आता बोलूच नका, फॉरवॅट. हालेलुया. मडकं झिरपतं ना, सगळं पाणी खाली, मडक्यात काहीच नाही. पक्क लक्षात ठेवा. वाचा पुढे. कारण जीव अन्नापेक्षा व शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे. जीव अन्नापेक्षा अधिक आहे, जीव, आणि जीवापेक्षा अधिक आहे तो आत्मा. माणसानं सारं जग कमावलं आणि आत्मा गमावला तर काय लाभ? आम्हाला आत्मा कमवायचा आहे, आवणी करून आत्मा मिळणार नाही. हालेलुया, मिळणार नाही. वाच पुढे. अन्नापेक्षा जीव महत्त्वाचा. कावळ्याकडे लक्ष द्या, हां, की ती पेरीत नाहीत, काय कापणीही करीत नाहीत. काय 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 कावळ्यांकडे ना, कावळ्यांकडे लक्ष द्या. लक्ष द्या. बघितलं का कावळ्याला आवणी करताना? नाही तर तुम्ही बघाल कुठे, हे बघ कावळा आवणी करतोय. कावळा आवणी नाही ना करत. प्रभू आपल्याला त्या कावळ्याकडे बघायला सांगतो. बघा, तुम्हाला शेतामध्ये एक पण कावळा आवणी करताना दिसणार नाही, पण त्याचं पोट भरते की नाही? त्याच्या पोरांना पण तो खायला घालतो का नाही? कावळ्याची पोरं उपाशी मारतात. बस पुढे. कावळ्यांकडे बघा, ते कातीत नाहीत, पेरणी करीत नाहीत, त्यांना बळद नाही, कोठारही नाहीत. त्यांना कणगा नाही. बळद म्हणजे कणगा, कोठार त्यांना नाही आहे का? नाही. कावळ्याचा कणगा बघितलाय कुठे? नाही. तरी देव त्यांना खायला घालतो. हां, तरी देव त्यांना खायला घालतो. आणि तो देव मरियाला म्हणतो, मार्ताला म्हणतो, अरे मारते तू उगाच टेन्शन घेते. हालेलुया. कोणी टेन्शन घेतलं आवणीचं? माणसं कसे मिळतील? कोणी घेतलं आहे? सांगा प्रभूला. माझं आवणी तू करणार, माझ्या शेताला पाणी तू देणार, मी तुला धन्यवाद देणार. हालेलुया, हालेलुया. वाच पुढं. पाखरापेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. आमेन. त्या कावळ्यापेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. कितीतरी अधिक मोलाचे आहात. प्रभूला तुम्ही मौल्यवान आहात. प्रभूला तुम्ही मौल्यवान आहात. का? कारण प्रभूनं आपल्या सगळ्या रक्तानं तुम्हाला विकत घेतलं आहे. हालेलुया. तुमच्यात कोणी आहे, हे एक सोन्याचं दागिनं आहे किंवा एक हिरा आहे, आणि त्यासाठी तुमच्या शरीरातलं सगळं रक्त तुम्हाला द्यावं लागेल, तेव्हा तो हिरा तुम्हाला मिळेल. कोणी तयार आहे आपल्या शरीरातलं सगळं रक्त द्यायला, मांस द्यायला तयार आहे कोणी? नाही ना. जगा एवढी जरी किंमत असली त्या हिराची, तरी तुमच्यामध्ये कोणी आहे की तो देईल देवाला आणि रक्त देईल आणि तो हिरा विकत घेईल? नाही ना. मग प्रभू येशूनं आपलं रक्त आणि मांस देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलं आहे. मग तो त्या हिऱ्याची केवढी काळजी घेईल, किती काळजी घेईल? विचार करा. हो, नुसतंच ऐकू नका, विचार करा. तो म्हणतो, तुझी आई तुला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. तुझ्या शेताला पाणी मी देईन, तू काळजी नको करू. फक्त तू मरियेचा वाटा घे. हालेलुया. बघा प्रियानो, मी घेतला आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. याने पोरांनी घेतला ही तुमच्यासमोर उभी आहेत. विनायक दादांना घेतला तर म्हणतो, नोकरी बिकरी गेली उडत, मला काही नाही, मला माझ्या प्रभूची सेवा पहिली करायची आहे. सोडतो कधी? म्हणतो कधी मला आवणी करायची आहे, मला हेव करायचं आहे, मला तेव करायचं आहे, मला ते आहे. पहिलं कोण? प्रभू.
ज्यानं मला घडवलं, ज्याने मला चिखलातून बाहेर काढलं, ज्याने मला वाचवलं, ज्याने मला जगायला शिकवलं, ज्याने मला शांती दिली, माझ्यातली दारू, माझ्यातलं पाप, माझ्यातला आजार काढून टाकला, मी त्याची सेवा करेन. त्याने दाखवलं ना मी काय आहे ते, हो की नाही? आणखीन काय पाहिजे आपल्याला? बस पुढे बाळा. आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? हां, परत वाचा. काळजी करून आयुष्य हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण शक्तिमान आहे? आपण सकाळी उठल्यापासून काय करतो? पोरगा शाळेत जात नाही, हे नाही ते नाही, घरात पैसे नाहीत, अमकं नाही तमकं नाही, फी भरायची आहे. हालेलुया. किती टेन्शन, किती टेन्शन. प्रभू काय म्हणतो? टेन्शन घेऊ नका. पैसे नाहीत म्हणून प्रार्थनेला येत नाही. अरे बस प्रभूच्या पायाशी. प्रभू उद्या मला प्रार्थनेला जायचं आहे, माझ्या घरात दिडकी नाही, कशी जाऊ? प्रभू कोणतरी पाठवेल दारात, पण यासाठी काय लागेल? मरियेसारखं प्रभूच्या पायाशी बसावं लागेल, नातं जोडावं लागेल, नातं जोडावं लागेल. हालेलुया. नातं जोडावं लागेल, सांगावं लागेल, सांगावं लागेल, बापा अरे कशी जाऊ? पण तुझ्या हृदयाची तळमळ बघून प्रभू कोणाला तरी तुझ्या दारात पाठवेल. चल ताई, मला प्रभूनं तुझ्या दारात पाठवलं आहे, चल. कितीतरी वेळा अशा घटना घडतात, कितीतरी वेळा प्रभू योग्य वेळी त्या माणसाला पाठवतो ज्याची आपली ओळखही नसते. माझ्या वेळेला घडलेलं आहे असं अनेक वेळा, की घरामध्ये पैसे नाहीत, काही नाही काही नाही, आणि कोणीतरी अकस्मात एखादा माणूस येतो आणि काय करतो? पॅकेट देऊन सांगतो. मी त्याला विचारतो, कोण तुम्ही, हे काय आहे? तो म्हणतो मला माहीत नाही, देवानं मला हे तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. बस तो जातो निघून. मी बघतो तर आतमध्ये पैसे आहेत, जेवढे हवे होते तेवढेच आहेत. अनेकदा असे अनुभव येतात, अनेकदा. फक्त तुमचं नातं पाहिजे त्याच्याबरोबर. आपल्या पोराला तो कधीच उपाशी मरू देत नाही, कधीच नाही. पण पोरगा जर का त्या रॅबिट घेऊन, रॅबिट नाही म्हणतात, काय रे म्हणतात, गलवली काय, हां रेबड. आता रेबड घेऊन पाखरं मारत फिरतोय गावात, तिकडे 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 रानात, तर ऐकाय त्याला जेवण वाढून वाट बघत बसेल? खा मेल्या. आपल्याला तसं व्हायचं नाही आहे. आपल्याला देवाची पोहेरं व्हायचं आणि प्रभूच्या पायाशी बसायचे, तो आपल्याला जेवण वाढील. घाबरू नका, विश्वास ठेवा. तेच प्रभू इथे सांगतोय, मी नाही, प्रभू तेच सांगतोय. टेन्शन कशाला घेता, चिंता कशाला करता? माझ्यावर सर्व भार टाक. तुझा भार काय कर? माझ्यावर तू टाक. टेन्शन घेऊ नको. बस पुढे. म्हणून अति लहान गोष्ट देखील जर तुमच्याने करवत नाही, तर बाकीच्या विषयी का काळजी करता? लहानशी गोष्ट जर तुमच्यानं करवत नाही, आपली शक्ती फार कमी आहे, आपल्याला काही करता येत नाही. आपल्याला काहीही करता येत, आपल्या स्वतःच्या बुद्धीनं शक्तीनं काहीही करता येत नाही. समजा मी आवणी केली फार मोठ्या, आधी बेस, पण आता उद्या महिनाभर पाऊसच नाही पडला तर काय होईल? काय होईल? संपलं ना. त्याच्यापेक्षा आज प्रभूच्या पायाशी येऊन, प्रभू तुला धन्यवाद, मला माहिती आहे मी शेत लावलं आहे, तुझं शेत आहे, तू दिलंस, तू करतो आहेस, मला माहिती आहे तू करणार आहेस, उत्तम पीक येणार आहे, तू पाऊस देणार आहेस, मी तुला धन्यवाद द्यायला सोडणार नाही. सर्व अर्पण करा प्रभूच्या बरोबर, सर्व अर्पण करा. थोड्याशा गोष्टीची चिंता करायला तुम्ही करून तुम्हाला काय मिळेल? वाच पुढे. रानफुलाकडे लक्ष द्या. रानातल्या फुलांकडे लक्ष द्या. लक्ष कुठे द्या? प्रत्येक गोष्टी आपल्याला काय ना काही शिकवतं. बघा नीट लक्ष. पाखरं आपल्याला शिकवतात, ते आवीत नाहीत, पेरीत नाहीत, तरी त्यांना देव खायला घालतो. रानातली हे बघा, फुलं बघा, लक्ष द्या त्यांच्याकडे, बघा त्याच्याकडे, पहा काय करतो तो. वाच पुढे. रानफुलाकडे लक्ष द्या. ती कशी वाढतात? ती कशी वाढतात? ती कशी
ती कातीत नाही, ती कातीत नाहीत, विनीतही नाही, विणीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकासारखा सजला नव्हता. एक लक्षात घ्या, त्या पाखरानं देवानं जसा कपडे घातलेत तसे कोणा माणसाला घातलेत? फुलपाखरांकडे बघा, त्याच्या अंगावर किती रंग आहेत ना, कुठल्या माणसानं घातलेत. किती विचित्र प्रकारचे पक्षी आहेत. पक्षी आपली अक्कल काम करत, इतके सुंदर रंग. त्या एखाद्या आर्टिस्टला, चित्रकाराला पण तसं चित्र काढता येणार नाही. इतकं सुंदर, इतकं सुंदर, इतके सुंदर पक्षी आहेत. आणि प्रभू तेच दाखवते बघा, ती कातीत नाहीत, विणीत नाहीत. कपडे विणावे लागतात ना, ते विणतात का? कोणी त्यांना एवढे चांगले कपडे घातलेत? तो म्हणतो सलमोन एवढा मोठा महान राजा, त्यालाही असे कपडे नव्हते, त्याला पण असे कपडे विणता नव्हते आले, तर तुम्ही कसली काळजी करताय? त्यांच्याकडे बघा, ती कशी वाढतात, कशी आनंदानं पाखडतात, मुलांना जन्म देतात, घरटं बांधतात, आनंदानं नाचतात, ट्याव करतात, टिवटिवाट करतात, नाही का? ट्विटर माहिती आहे का? नको, राहू द्या तिथेच. त्याला टिवटिव करतो फार. पाखरांकडे बघा. बस पुढे. तर अल्पविश्वासी. कोण? तुम्ही सर्व अल्पविश्वासी. विश्वास केवढा आहे तुमच्यामध्ये? अल्प. एवढूसाच विश्वास आहे. अल्पविश्वासी. बस पुढे. जे गवत आज रानात आहे व उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर तो किती विशेष करून तुम्हाला पोशाख घालील. किती विशेष करून तुम्हाला पोशाख. जे गवत आहे कसं हिरवंगार ना, उद्या भट्टीत जाणार आहे, ते जळणार आहे, त्याला देव जर का एवढा चांगला पोशाख घालतो, तर तुम्ही त्याचे लाडके, निवडलेले, विकत घेतलेले, खंडून घेतलेले, तुम्हाला किती विशेष करून तो उत्तम पोशाख घालेल. पण आपला विश्वास नसतो. कुठून आणू, कसं आणू, काय करू, कुठून पैसे आणू, सगळ्या चिंता, टेन्शन. मनुष्य दिवस उजाडतो तो टेन्शन घेऊन, मावळतो तो टेन्शन घेऊन, मग म्हणतो अरे मारथे कशाला टेन्शन घेते, ये बस माझ्या पायाशी. कोण मार्था आहेत आपल्यामध्ये टेन्शन घेतलेल्या? कोणीच हात नाही वर करणार, मला माहिती आहे. हॅलो, इकडे पण मार्था आहेत. मार्थो. तो कुत्रा पण हसतो तिथे बघा. टेन्शन घेऊ नका. प्रभूनं तुमच्यासाठी पेन्शन ठेवलं आहे. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. वाच रे बाळा पुढं. आणि आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे याविषयी तुम्ही तर झटू नका. आम्ही काय म्हणतो, मी काय खावं आणि काय प्यावं याचा पण विचार करू नका. बघा, पण आपला विचार तोच आहे. आता इथे आपण जरी बसलो तरी दुपारी काय खायचं, घरी नवरा तिकडंच आहे, आता आरडेल तो, जेवण नाही करून गेली. प्रभू त्याला खायला घाल, तू, मी इथे बसते. हालेलुया. जमेल का? कठीण आहे ना. प्रभू म्हणतो जमेल तेच प्रभू सांगतो, जे जमणार नाही ते प्रभू सांगणार नाही. जमेल तेच प्रभू सांगेल. यस प्रभू, तू बघ, ही कटकट डोक्याला फार झाली, तूच बघ, माझं डोकं दुखायला लागलं, आता टेन्शन मी घेणार नाही, तू आता टेन्शन घे. हालेलुया. जमेल ना का नाही? अरे जमेल का? अरे बोलत कशाला नाही? प्रभू विचारतो. मार्था का मरिया? अरे मार्था का मरिया? नुसतं मरिया. मरिया नाही. हालेलुया. कोणता वाटा घेतला?
हां, तुम्ही कोणता घेतला? आवाज बांध. आता मी तरी काय करू आणि प्रभू तरी काय करील? बिचारा कंटाळला होता तुमची वाट बघून बघून. कोणीच नाही उत्तर देत त्याला. सांगा ना प्रभूला, प्रभू मी आहे, मी तुला सोडणार नाही. हालेलुया. सांगा ना प्रभूला, प्रभू मी तुझं प्रत्येक वचन ऐकलेलं आहे, मी त्याप्रमाणेच करीन, मी तुला सोडणार नाही. जमेल का? आवाज नाही. जमलं तर फार मोठा तुमचा फायदा होईल. हालेलुया. तुमचा फायदा होईल. बघा, हा रस्ता फार भयंकर आहे. हायवे, अहमदाबाद हायवे हा फार वाईट रस्ता आहे. आम्ही सुखरूप येतो इतके वर्ष ही देवाची कृपा आहे. आम्ही निघताना म्हणतो, बापा राख, आम्हाला माहीत नाही, पण तुझी सेवा जर आमच्याकडून हवी असेल तर आम्हाला राख, नाहीतर आम्ही घरी पोचू की नाही याची काही गॅरंटी नाही. पण आजपर्यंत 22-23 वर्ष झाली प्रभूनं आमच्या केसाला पण धक्का नाही लागू दिला ना. आम्ही मर्याचा वाटा घेतला होता. आजही आम्ही मर्याचा वाटा घेतला. आम्हाला माहीत नाही काय होईल, काहीच माहीत नाही. हालेलुया. इथे आलो, तुमच्याबरोबर राहिलो, कष्ट केलं, जमीन दिली प्रभूनं, मंदिर बांधून दिलं सगळं. पण एवढे वेळा आलो नाही का, किती हजार वेळा आलो, हजारो वेळा आलो, आमच्या केसालाही धक्का नाही लागला. जेव्हा तुम्ही प्रभूच्या सेवेला निघता ना, प्रभूचे दूत तुमचं रक्षण करतात. तुम्ही आवायला जाता ना, साप तुम्हाला चावला तरी तुम्हाला चढणार नाही, विंचू चावला तरी चढणार नाही. कारण जर तुम्ही मरियाचा वाटा घेतला आहे तर मरिया प्रभूच्या बरोबर आहे. मार्था प्रभूपासून लांब आहे. मार्था कुठे आहे? किचनमध्ये. प्रभू किचनमध्ये लांब आहे, ही नाही. आजच्या मार्था कुठे आहेत? आवणीत, शेतात आहेत. पण मरिया कुठे आहेत? इथे आहेत. त्यांना विंचू चावणार नाही आणि चावला तरी चढणार नाही. मला चावला होता चांगलाच मोठा, अजिबात धमकावला त्याला, ए तिकडेच थांब, वरती नको येऊ. अजिबात नाही आला, खाली उतरला. पायच पडला त्याच्यावर, तर काय करेल, मारली त्याने चांगली जोरदार. काय फरक नाही पडत आपल्याला. मरिया व्हायचं. आज काय व्हायचं? मरिया. चांगला वाटा घ्यायचा. तो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. वाच रे बाळा 34पर्यंत. व संशयी मनाचेही राहू नका, कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. जगातले सगळे लोक काय करायला झटतात? जगातल्या गोष्टी मिळवायला झटतात. मरियाचा वाटा मिळवायला कोण झटतं रे? आपण. जमेल का रे बाळानं? मरियाचा वाटा. प्रभू कोणता मरियाचा वाटा? काय आहे मरियाचा वाटा? सोपा, प्रभूच्या पायाशी बसणं, बस. काहीच नाही, गप्प राहणं. प्रभू मला गोट सांगणार, मला गोट सांगणं. त्या 4 दिवसाच्या मेलेल्या लाजराला तू कसा रे उठवला? तूच मला सांगलं ना की माझी शक्ती तुला देतो. देणारा बापा मला पण दे, मी पण उठवीन मेलेल्याला. तूच सांगलं ना मला, मी तुझी शक्ती, मला मी तुला माझी शक्ती देतो. दे. त्या लाजरला कसा उठवला ते मला सांग. काय केलं तू त्याला? प्रभू म्हणाल घे, उठव, जा. त्या डोंगराला सांग उठून समुद्रात पड. पडेल का? का नाही? विश्वास. का नाही? विश्वास नाही, म्हणून नाही. मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला तरी हे घडेल असं प्रभू म्हणतो. पण आपला विश्वास, कारण आपण प्रभूच्या पायाशी बसतच नाही. मरियाचा विश्वास आहे, मरियाच्या प्रभूच्या पायाशी बसते, त्याच्याशी बोलते, त्याला विचारते, गप्पा करते, गोष्टी करते, विचारते, अरे तू असं कसं केलं? अरे तू त्या एवढ्या समुद्राला कसं धमकावलं? त्याने तुझं कसं ऐकलं? तू त्या आंधळ्याचे डोळे कसे उघडले? ती 12 वर्ष तिचं रक्तच थांबत नव्हतं, ती नुसती तुझ्या कपड्याला शिवली आणि ती बरी कशी झाली? प्रभू सांगणार, प्रभू सांगणार. लाडीगोडी करते,
फार प्रेमानं प्रभूला ते आवडतं. माझ्या मुलांनी माझ्याशी लाडीगोडी, नाही का, गोडीगोडी नाही, लाडीगोडी. प्रभूला आवडतं. आज मी तुम्हाला हे शिकवतो, प्रभूच्या पायाशी बसायचं, या जगाच्या पिंजऱ्यातून बाहेर यायचं. जगाच्या पिंजऱ्यातून, जग तुम्हाला पिंजऱ्यात घालील, प्रभू तुम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढील, पण पायाशी बसावं लागेल. हालेलुया. जग तुम्हाला काय करेल? पिंजऱ्यात घालील. कोणीतरी रस्त्यामध्ये पोयरा भेटेल, पोयरी भेटेल, काय करेल? पिंजऱ्यात घालील. कोणतरी सांगेल, एक स्कीम घेऊन येईल. स्कीम तुम्हाला स्कीम म्हणजे काय समजेल का? समजेल ना? स्कीम काय? 1000 रुपये गुंतव, 1 वर्षात तुला 1,00,000 रुपये देतो, एवढे वाढतील तुझे. काय आणली? स्कीम. हो ना? हे येतील तुमच्याकडे, आले पण असतील, माझ्याकडे पण आले होते. हे जग तुम्हाला पिंजऱ्यामध्ये गुंतवेल. हे जग तुम्हाला पिंजऱ्यामध्ये घालायला येतं. तुम्ही दिलेले 1000, 2000 सगळे गेले. तुम्हाला पॅन कार्ड माहिती आहे का? पॅन कार्ड, पॅन्ट कार्ड नाही, पॅन कार्ड. हो म्हणाले ते, भीती वाटली मला. गोंधळ व्हायचा ना. हां काय? ट्विंकल कंपनी होती. अच्छा. चिट फंड, चिटिंग करण्याचा फंड. असं येतील, आमिष लावतील, नाही का. उंदराला पिंजऱ्यात जाण्यासाठी काय करायला लागतं? त्याच्यामध्ये काय टाकायला लागतं? काय टाकायला लागतं? खाऊ. माहिती आहे उंदराचा पिंजरा? कोणाकोणाला माहिती आहे उंदराचा पिंजरा? आहेत कोणाकोणाकडे? आहेत ना रे? काय टाकवतो आपण त्याला? काहीतरी टांगवतो ना, हाडूक. कोंबडीचा खाऊन उरलेला हाडूक. मग तो उंदीर काय करतो? घुसतो वासाला, आणि मग कल्याण. असे आपल्यातले किती उंदीर त्या पॅन कार्डमध्ये, चिट फंडमध्ये, अशामध्ये, आणखीन काय 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 स्कीममध्ये अडकले. कोणी अडकवले? प्रभूने अडकवले का? नाही. आणि मग टेन्शन. काय वाढलं? टेन्शन. पैशाच्या लोभानं त्याने आपल्याला खेदानं भोसकवून घेतलं. धनाच्या पाठी लागणाऱ्यांनी त्यांनी काय केलं? स्वतःला हा पिंजरा. आपण पिंजऱ्याचा विषय पाहत आहोत. आजचा भाग आहे 3रा. पिंजरा. जसा उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये सापडतो किंवा पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये सापडतो, कशामुळे सापडतो? लालचेमुळे. वाघ पिंजऱ्यामध्ये का जातो? बकरी बांधलेली असते ना, त्या बाजूला काय बांधलेली असते? बकरी. भॅ भॅ करते. वाघाला वाटा बेश, घुसला, अडकला. बकरी पण नाही न सुटका पण नाही. तसंच आमचं होतं. आम्ही बकरीच्या पाठी धावतो, नवली बकरी धावतो पाठी, अडकला पिंजऱ्यात, सुटका नाही. असा ना, जोरात असा ना. कारण काय आहे हे सगळं? हे सगळं काय आहे? पिंजरा. अरे सुटा, आज सुटा. प्रभूला सांगा, प्रभू तोड सारे बंधन, दे दे मुझे मुक्ती. गाणं येणार आहे ना? तोड सारे बंधन, दे दे मुझे मुक्ती, आत्मा और सच्चाई से करू तेरी भक्ती. खरंय, दे मला मुक्ती ह्या पिंजऱ्यातून. नको मला पिंजरा, नको शेताचा पिंजरा, नको बायकोचा पिंजरा, नको नवऱ्याचा पिंजरा, नको मुलांचा पिंजरा, धन सूत दारा, असू दे पसारा, नको थारा. इथे थारा नको, मोह नको, माया नको. सोड सारे बंधन. प्रभू तुम्हाला मुक्त पिंजऱ्यातून मोकळा करायला आला आहे. पण तुम्हाला पिंजऱ्यात राहायला आवडतं का मोकळं व्हायला आवडतं? पण उंदीर म्हणतो मला इथेच बरं आहे. मग त्याला प्रभू काय करणार? सोड.
हे सगळं प्रभू आपल्याला कशासाठी सांगतो, तर आपण हे सगळं सोडावं. आणि म्हणून प्रभू म्हणतो सर्व सोड आणि पिंजरा तोड आणि ये माझ्या मागं. पिंजरा तोड आणि ये माझ्या मागं. मी किती पिंजऱ्याविषयी तुम्हाला किती सांगू, पण कंटाळा हा मोठा दुश्मन आहे. कंटाळा तुम्हाला पिंजऱ्यातून बाहेर येऊ देणार नाही. उंदीर सापडला पिंजऱ्यात, बघावं नीट आहे का, उंदीर सापडला पिंजऱ्यात. एका दयाळू माणसानं दया आली, त्याला उघडलं आणि म्हणतो जा चाल्या पळ. उंदीर म्हणतो कंटाळा आलाय. उंदीर काय म्हणतो, कंटाळा आलाय. आता काय करायचं, काय इलाज आहे नाही. जोपर्यंत मला उंदरासारखं पिंजरातच मरायचं आहे, मरा. पण एक दिवस सांगा प्रभूला, प्रभू मला हे नको, मला कंटाळा आला, मला तुझ्या मागे यायचं आहे. हालेलुया. हे जमलं तर तुम्ही आकाशामध्ये उडू शकाल. एक गोष्ट सांगतो, अंतराळवीर माहिती आहेत का कोणाकोणाला ऐकून? आकाशामध्ये एक स्टेशन बांधलं आहे माणसाने, खूप दूर. स्टेशन रेल्वे स्टेशन नाही, बस स्टेशन पण नाही, पण तिथे माणसं राहू शकतात. खूप वर रॉकेटनं जावं लागतं, विमान जात नाही, कारण तिथे हवाच नाही. तिथे हवा नाही. तिथे गेल्यानंतर आपलं हे जग कसं दिसतं माहिती आहे का? गोळा. केवढा मोठा दिसतो. फुटबॉलचा चेंडू माहिती आहे, व्हॉलीबॉल माहिती आहे, तेवढा गोळा दिसतो. आता हे लोक तिथे गेलेत. सुनीता विल्यम नावाची एक मुलगी आहे, सायंटिस्ट आहे, त्या स्टेशनमध्ये गेले आणि तिकडून ती बघते. तिचे घर परत येण्याचे मार्ग बंद झालेत. ती जिवंत परत येईल अशी आशा फार कमी आहे तिथून, कारण त्यांचं ते मशीन रॉकेट बिघडलं आहे, परत तिला आणता येणार नाही असं म्हणतात. ती जेव्हा वरून बघते तेव्हा तिला आपलं हे जग कसं दिसतं? गोळा. ती विचार करते त्याच गोळ्यामध्ये कुठेतरी माझं घर आहे, कुठेतरी माझी मुलं आहेत, कुठेतरी माझी आई, माझे मित्र आहेत. आता मी तिथे जाऊ नाही शकत. आपण मरू तेव्हा आपल्याला पण ही पृथ्वी जिथे आपण आहोत ती अशीच दिसेल वरून. आणि मी विचार करू तिथे कुठेतरी माझी बायको आहे, घर आहे, शेत आहे, जिथे मी वाढलो ते माझे मित्र आहेत. कुठे आहेत ते? तर त्या गोळ्यामध्ये कुठेतरी आहेत. वरून एवढंसं दिसतं. चंद्र कसा दिसतो आपल्याला, तशीच आपल्याला पृथ्वी दिसते. आज मी जेव्हा प्रार्थनेला बसतो ना, मी तिथे जातो आणि मी वरून त्या गोळ्याकडे बघतो. कधी काळी तिथे माझं घर होतं. प्रभूला म्हणतो, प्रभू कधी काळी खूप वर्षापूर्वी तिथे माझं घर होतं, तिथे मी होतो. आता ते सगळं नष्ट झालं आहे. पृथ्वी जळून भळून सरेल आणि हरवून जाईल. ही पृथ्वी काय होईल? राहणार नाही, नष्ट होईल. मी प्रभूला म्हणून, प्रभू तिथेच कुठेतरी माझं घर होतं, तिथेच कुठेतरी मी मंदिर बांधलं होतं. आता काय आहे माहीत नाही. तिथे हजारो वर्ष झाली मी तिथे होतो. तुम्ही पण विचार करून बघा. वर जा, वर जा, वर जा, वर जा आणि बघा तिथे माझं झोपडं होतं, तिथे माझं घर होतं, तिथे माझी कार होती. मी तिकडे परत जाऊ शकत नाही. पण तिकडच्या मोहानं मी जर अडकलो तर मी तिथेही जाऊ शकत नाही आणि मी माझ्या स्वर्गात बापाच्या घरीही जाऊ शकत नाही. मी लटकलो आहे मधल्यामध्ये, कारण माझं मन तिकडे मला सोडवत नाही, तिथे मला जावत नाही.
सोड सारे बंधन, दे दे मुझे मुक्ती. हे सत्य आहे. मेल्यानंतर तुम्हाला आपली पृथ्वी जिथे आपण जगतो ते ओढूसं दिसेल गोळा वरून. पण जर प्रभू बरोबर आपलं नातं नसेल तर प्रभू आपल्याला भेटणार नाही. आणि मग हळूहळू आपण नरकाकडे 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 ओढले जाऊ. नाहीतर आपण स्वर्गाकडे ओढले जाऊ. हे घडेल. म्हणून आताच बघा वरून पृथ्वीकडे तो गोळा, नातलग, आई बहीण, बायको, जे काही असेल सोडा मोह. प्रभू मला तुझ्याकडे यायचं आहे. मला मधल्यामध्ये अंतराळामध्ये लटकायचं नाही. आज सुनीता विल्यम अंतराळामध्ये लटकली आहे. नाही इथे नाही तिथे. आलं लक्षात? जे सुशिक्षित आहेत, जे पेपर वाचतात त्यांना मी सांगतो, सुनीता विल्यम अंतराळामध्ये लटकलेली आहे. ती फक्त बघते पृथ्वीकडे गोळ्या, तिथे माझं घर आहे, पण आता मला तिथे जाता येणार नाही, इथेच मी मरणार आहे. असे विचार येत असतील ना तिच्या मनात? तुमच्या मनात कोणते येतात? जा वर आणि बघा त्या घराकडे आपल्या. करा प्रार्थना. मी थांबवतो. अडकू नका. सुटका घ्या. प्रभू आम्हाला सोडवायला आला आहे, पिंजऱ्यात टाकायला नाही. ध्यान मी लवकर संपवतो. हालेलुया. धन्यवाद.